ती एक छोटीशी पण फार अस्वस्थ करणारी सकाळ होती. मी मागचे 15 दिवस सतत पोटदुखीने त्रस्त होते. डॉक्टर, टेस्ट्स, औषधं, काहीच चालत नव्हतं. शरीर थकलं होतंच, पण मनही अगदी निरुत्साही झालं होतं. अन्न टाळावं लागायचं, अंगात प्राण नसायचं. त्या दिवशी सकाळी अचानक एक मैत्रीण घरी आली. ती म्हणाली, मी काल अक्कलकोटला गेले होते. स्वामींच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि हे प्रसाद घेऊन आले. घे, तुझ्यासाठी आणलाय. तिने एका लहानशा पुडीतून नारळाचा छोटा तुकडा आणि साखर दिली. मी डोळे मिटून हात जोडले आणि मनात म्हटलं, स्वामी, मला औषधं नको, फक्त कृपा हवी. त्या दिवशी मी तो प्रसाद खाल्ला. त्या दिवशी पहिल्यांदा मला जेवणावर चव वाटली. पोट शांत होतं, शरीरात ऊर्जा होती आणि मनात एक विश्रांती. मी काही सांगितलं नव्हतं कोणालाच, पण मला कळत होतं प्रसादात औषध नव्हतं, पण विश्वास होता आणि स्वामींचा आशीर्वाद. तेव्हापासून मला जेव्हा जेव्हा काहीही त्रास होतो, मी पहिल्यांदा औषध घेण्याआधी प्रार्थना करते, स्वामी, प्रसाद तुमचाच असू द्या.